महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सध्या मनसे आणि शिवसेना उभाठा एकत्र मिळून मोर्चा काढणार आहे। हा मोर्चा 6 जुलै रोजी मुंबई येथे होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांची भेट झाली असून मोर्चा संदर्भात त्यांनी चर्चा केली। काय चर्चा केली ते पाहूयात। महाराष्ट्र धर्म निभावण्यासाठी तसे माझे ज्येष्ठ आहेत, आपले सांसद होते, मंत्री होते आणि या सगळ्यांनी ठरवलं की आता महाराष्ट्र धर्मासाठी सत्वाची लढाई आहे आणि या लढाईत कुणी मागे राहायचं नाही। त्याच्यामुळे आम्ही सगळे एक दिलाने 5 तारखेच्या मोर्चात एकत्र जी सरकारी पक्षाला भीती होती ती अंबुजा सिमेंटची भिंत आता तुटलेली आहे। भाऊ एकत्र आलेले आहेत, मराठीच्या प्रश्नावर कवयिना एकत्र आले, याचा मला खूप आनंद आहे। मी मध्ये थोडं पक्षशिस्तीच्या बाहेर जाऊन सुद्धा स्पष्ट कल्पना दिली की महाराष्ट्राला तुमची गरज आहे। मी म्हणत नाही की ते माझ्यामुळे एकत्र आले, पण किमान माझे थोडं का होईना त्यात सहभाग आहे आणि मराठीच्या प्रश्नावर राजसाहेबांनी जी भूमिका घेतली, उद्धवजीनं त्या गोष्टीला जो पाठिंबा दिला, सुप्रियाताई सुळेने देखील पाठिंबा दिला, विविध पक्षातले संघटनेतले भीम आर्मीने दिला, ख्रिस्ती बांधवांनी सुद्धा दिला, काँग्रेसनं पण दिला, या सगळ्यांनी दिला आणि मराठीच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र आलो तरी दोघं मिळून एका रस्त्यावर एक पहिलं पाऊल तर टाकलं, निश्चित असाच वाटचाल अशी देखील चर्चा मनसे नेत्यांनी तुमची भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली? आणि आमचं बरेच दिवसांनी चाललं होतं भेट घ्यायचं, पण जोपर्यंत म्हणजे सगळे जुळून येत नाही तोपर्यंत म्हटलं कशा करता, कारण तेही मोठे नेते आहेत, तर त्यामुळे मग आम्ही जाणार आहोत त्यांच्याकडे। एक दिवशी आम्ही त्यांच्याकडे जायला निघालो, पण एकदम काहीतरी बाईट वेगळी झाली तर परत अर्ध्या दिवसाला पण आज त्यांचा फोन आला, म्हटलं आणि या लवकर आपण कॉफी तरी घेऊ। मग आम्ही आलं, दिलीपजी पण आहेत, दिलीपजी पण आपलं ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळे बाकी सगळे बिपिन आहे वगैरे बाकी सगळे पदाधिकारी आणि आम्ही 5 तारखेच्या मोर्चाचं निमंत्रण द्यायला पण ते आले। म्हटलं आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे दोघं एकत्रच आहे आता। पण सगळ्यात पहिली घोषणा त्यांनी केली, आम्ही 7ला का 6ला काय काढणार, मग ते दोघांनी असं विचार केला की एका दिवशी काढा आणि मग आता 5 तारखेचा मोर्चा। आज तर म्हणजे आता अजून बरेच जण सामील होतात मराठी भाषेसाठी, आता कोण येतात माहीत नाही, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की हे खूप मोठं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे। आम्ही जवळपास जसं 1 महिन्यापासून सगळं चाललं आहे। मला अनेक ठिकाणी विचारतात की महाराष्ट्रात कुठे गेलो तर मला विचारतात काय, म्हटलं सगळ्यांची इच्छा आहे आणि ते इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावं आणि त्याप्रमाणे म्हणजे होण्याची शक्यता काय नाकारता येत नाही, होईलच म्हटलं दोन्ही भावांचा विचार करा। आणि आता हळू साहेब दोन्ही ठाकरे कोणाचे नातू आहेत, प्रबोधनकारांचे, कोणाचे पुतणे आणि कोणाचे चिरंजीव आहे बाळासाहेब, ते त्या पद्धतीने बरोबर स्टाईलने चालतात ते आणि त्या दोघांनी मिळून म्हणजे हळूहळू एकदमच नाही, हळूहळू ते सुरुवात केली आणि आता हळूहळू करून लगेच मोर्चाच हातात आहे। हा मोर्चा त्या ठिकाणी निघाला म्हणून त्या ठिकाणी बाकीच्या विरोधकांनी पोटशूर उठलं की बाबा हे दोघं एकत्र आले तर मग पुढे काय होईल आपला। आणि काही झालं तरी आता पुढची दिशा मात्र महाराष्ट्राची खूप वेगळी आहे।